नमस्कार मंडळी. आज एक भन्नाट गोष्ट घडली आहे. खरं तर आज काही खास प्लॅन नव्हता, पण काय सांगू, अगदी अनपेक्षितपणे एक खास ब्लॉग बनवायची इच्छा झाली. आणि मजेची गोष्ट म्हणजे आमच्या लाडक्या राधनीच्या वाढदिवसाचा ब्लॉग. तू जेव्हा लहान होतीस तेव्हा अगदी गोड होतीस. तुझं हसणं म्हणजे सर्वांचं तणाव नाहीसं करून टाकण्यासारखं होतं. आज किती खास आहे ना हे सगळं. आजही तू तशीच आहेस. तुला आठवतं का, जेव्हा तू लहान होतीस तेव्हा ते तुझं अंगणातून तुरू तुरू चालणं, सर्वांना हसवणं, तू केलेल्या गमती जमती आजही आमच्या मनात जशाच्या तशा आहेत. त्या आठवणी खूप खास आहेत. तुझ्यातली प्रेमळता, सहनशीलता आणि माणुसकी या सगळ्या गोष्टी तुझं व्यक्तिमत्व घडवतात. पण या वाढदिवसाचं एक वेगळं कारण आहे. लहानपणी खट्याळ असणारी राधनी आज तिचं स्वप्न पूर्ण करून शिक्षिका झाली आहे. आजचा वाढदिवस हा तिच्या या यशाचं साजरं करणंच आहे. तुला हवी असलेली प्रत्येक गोष्ट मिळावी, तुझे सर्व स्वप्न सत्यात उतरावे अशी माझी मनपूर्वक प्रार्थना आहे. नेहमीच हसत राहा, उंचावर झेप घेत राहा आणि तुझ्या अनोख्या क्षणांचे आनंद लुटत राहा. जो तू मार्ग निवडशील तो तुझ्या यशाने भरलेला असेल, कारण तुझी जिद्द आणि तुझं नितळ मन तुला कधीच थांबू देणार नाही. तर मंडळी, आज फक्त राधनीचा वाढदिवस नव्हता, तर तिच्या जीवनाच्या प्रत्येक सुंदर क्षणांचा अनुभव होता. तिने आम्हाला खूप काही दिलंय, प्रेम, आनंद आणि अनेक आठवणी. तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि पुढील आयुष्यासाठी अनंत आशीर्वाद. तर मंडळी, खूप मज्जा आली, आठवणींचा खजिना मिळाला आणि सगळ्यांनी खूप आनंद लुटला. असं म्हणतात, चांगलं मन असलेली व्यक्ती म्हणजे जगातल्या सगळ्या सौंदर्याचं प्रतिबिंब. राधनी, तू पण तशीच आहेस. नेहमीच प्रेम, करुणा आणि इतरांसाठी तुझं मन अगदी भरलेलं असतं. तुझं अस्तित्वच इतरांसाठी प्रेरणादायी असतं. तुझ्या संगतीत प्रत्येक माणसाला समाधान आणि आनंद अनुभवायला मिळतो. असं आहे तुझं वागणं. तर मंडळी, हा होता राधनीचा खास वाढदिवस, गावी साजरा झालेला. साधेपणात किती मोठं समाधान मिळू शकतं हे इथे आल्यावरच कळतं. राधनीसाठी तुम्ही सगळेही शुभेच्छा पाठवा आणि आम्हाला साथ देत राहा. नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद आणि भेटूया लवकरच.